Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video, we are going to learn 10th standard semi-English poem, A Teenager's Prayer. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10th standard semi-English poem, A Teenager's Prayer ही बघणार आहोत, शिकणार आहोत. Let's get started. मित्रांनो, टीनेजर म्हणजे कोण किंवा कोणाला आपण टीनेजर असं म्हणतो. ज्या मुलांचं वय हे 13 पासून तर 19 पर्यंत असते, म्हणजे त्या शब्दामध्ये शेवटी टीन लागते, 13 to 19, त्या मुलांना आपण टीनेजर असं म्हणतो. मराठीमध्ये यांना आपण किशोरवयीन मुलं असं म्हणतो. आणि या मुलांनी केलेली प्रेयर आहे. प्रेयर म्हणजे काय तर प्रार्थना. जेवढेही आपले विद्यार्थी आहेत जे 10व्या वर्गात शिकत आहेत ते सर्वच्या सर्व या टीनेजर कॅटेगरीमध्येच येतात. त्यामुळे ही प्रेयर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. चला तर मग पोएमला सुरुवात करूया. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. पहिल्या स्टांजामध्ये पोएट म्हणतो, Each day brings new beginning. येणारा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो. बिगिनिंग म्हणजे सुरुवात, न्यू म्हणजे नवीन. येणारा प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन आय मस्ट मेक. आणि रोज मला डिसिजन म्हणजे निर्णय घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज. तो मुलगा म्हणतो किंवा ती मुलगी जी टीनेजर आहे तो म्हणतो, आय एम द ओनली वन टू चूज. मी एकमेव आहे जो हे निवडू शकतो की द रोड दॅट आय विल टेक. कुठल्या रस्त्याने मला जायचं आहे. म्हणजे रोज एक येणारा दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो आणि रोज मला निर्णय घ्यावे लागतात आणि कुठल्या रस्त्यानं ट्रॅव्हल करायचं आहे, कुठल्या रस्त्यानं प्रवास करायचा आहे हे निवडण्याचं सर्वस्वी जी जबाबदारी आहे किंवा जो निर्णय आहे तो माझा स्वतःचा असणार आहे. पुढचा स्टांजा बघूया. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. सेकंड स्टांजामध्ये हा टीनेजर म्हणतो की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी जीवनाचा एक असा रस्ता निवडू शकतो दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो मला ग्रेट सक्सेस म्हणजे सर्वोत्तम अशा यशाकडे घेऊन जाईल. मी एक असा रस्ता निवडू शकतो जो मला एका सर्वोत्तम यशप्राप्तीकडे घेऊन जाईल. और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा मी एका अशा अंधाऱ्या रस्त्यावरून प्रवास करू शकतो. डार्कन म्हणजे अंधारलेला, निराशामय, अशा रस्त्यावरून सुद्धा प्रवास करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, जो मला दुःखाकडे किंवा सॉरोकडे, निराशेकडे घेऊन जाईल. तर सेकंड स्टांजामध्ये तो टीनेजर म्हणतो की मी दोन प्रकारचे रस्ते निवडू शकतो. एक रस्ता जो मला ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाईल, म्हणजे यशप्राप्तीकडे घेऊन जाईल, आणि दुसरा रस्ता जो की अंधकारलेला आहे तो मला डिस्ट्रेसकडे म्हणजे दुःखाकडे किंवा निराशेकडे घेऊन जाईल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तिसऱ्या स्टांजामध्ये टीनेजर म्हणतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड म्हणजे गॉड, देव. तो देवाला म्हणतो की देवा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मी स्पष्टपणे बघू शकलो पाहिजे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे काही योग्य आहे त्यासोबत उभं राहायला तू मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्या आतमध्ये जे काही चांगलं आहे ते बाहेर काढायसाठी तू माझी मदत कर. म्हणजे तिसऱ्या स्टांजामध्ये टीनेजर देवाला प्रार्थना करतोय की देवा तू माझे डोळे उघड आणि मला जे योग्य आहे ते निवडण्यामध्ये, त्याच्यासोबत उभं राहण्यामध्ये मदत कर, आणि माझ्या आतमध्ये जे चांगलं आहे ते बाहेर काढायसाठी तू माझी मदत कर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. पुढे टीनेजर म्हणतो की हेल्प लॉर्ड, देवा तुम्हाला मदत कर. कशासाठी? टू जस्ट से नो, नाही म्हणायसाठी.
देवा तू मला नाही म्हणायसाठी मदत कर. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या रस्त्यामध्ये टेम्पटेशन येतील. टेम्पटेशन म्हणजे काय? टेम्पटेशन म्हणजे मोह किंवा एखादी वाईट गोष्ट करायची इच्छा, लालच. अशा प्रकारच्या निगेटिव्ह भावना ज्या आहेत, नकारात्मक भावना, त्या जेव्हा माझ्या रस्त्यामध्ये येतील, कोणी मला मोहाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला नाही म्हणायची शक्ती देवा तू मला दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, जेणेकरून येणाऱ्या जीवनातील प्रत्येक दिवसासाठी मी माझ्या शरीराला क्लीन अँड फिट, स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवू शकलो पाहिजे. त्यामुळे देवा टेम्पटेशन जेव्हा माझ्या रस्त्यामध्ये येतील, तेव्हा त्यांना नाही म्हणायची शक्ती तुम्हाला दे. When my teenage years are over, I know what I will see. That life is lived its very best with you walking next to me. लास्ट स्टांजामध्ये तो टीनेजर म्हणतो, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. देवा जेव्हा माझे हे टीनेज इयर्स म्हणजे हा जो किशोर वय आहे, हे जेव्हा संपलेलं असेल, आय नो दॅट आय विल सी, तेव्हा मी काय असेल किंवा मला काय दिसणार आहे हे मला आताच माहिती आहे. म्हणजे जेव्हा माझे हे टीनेज इयर्स संपून जातील, तेव्हा मी कसा असेल हे मला माहिती आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मला माहिती आहे की मी माझं जीवन व्हेरी बेस्ट म्हणजे सर्वोत्तम, सगळ्यात चांगल्या प्रकारे जगलेलो असेल. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण देवा तू नेहमी माझ्याबरोबर होता. यू आर वॉकिंग नेक्स्ट टू मी म्हणजे तू नेहमी माझी साथ देत होता, माझ्यासोबत चालत होता. तुझा आशीर्वाद, तुझं गायडन्स, तुझं मार्गदर्शन हे नेहमी माझ्याबरोबर होतं. आणि त्यामुळेच देवा मला खात्री आहे की हे माझे जे टीनेज इयर्स आहे ते खूप चांगल्या प्रकारे व्यतीत झालेले असतील. तर अशा प्रकारे हा टीनेजर देवाला प्रार्थना करतोय की देवाने त्याला नेहमी योग्य मार्गदर्शन करावं. जे मॉर्स यांनी लिहिलेली ही पोयम आहे, अतिशय सुंदर इन्स्पिरेशनल पोयम आहे. आय होप सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.